राजांनी अंगावरचा शालनामा हळूच दूर हटविला. राजे पलंगावरून खाली उतरले. क्षणात मन बांधून हिरोजी पलंगावर चढला. त्या हालचालीत झोपलेल्या संभाजीराजांनी हुसकारा सोडीत कूस परती केली. हिरोजींनी त्यांच्या पाठीवर मायेचा हात फिरवला. हिरोजीचा पांढरा सुताडी शेल राजांनी कमरेला आवळला. भिंतीकडे पुढा करून खालचा ओठ दातांखाली दाबून खटपटीने आपल्या उजव्या हातीचे सोनकडे बाहेर खेचले. पलंगाजवळ जात त्यांनी हिरोजीला त्याच्या हाती असलेले चांदीचे कडे उतरायला सांगितले. खुद्द आपल्या हातांनी राजांनी हिरोजीच्या हाती सोनकडे भरले. त्यांचे चांदीचे कडे आपल्या मनगटात चढवून घेतले. राजांनी डोकीवर थोराड मावळी कंगनी पगडी चढवली. ऊर भरून आलेला हिरोजी म्हणाला, महाराज. राजांनी त्याला धीर दिला. तुम्ही आता राजे आहात, संकोचू नका. आम्ही म्हणतो तसं एकदा जगदंब म्हणा. हिरोजी क्षणभर घोटाळला. मग निर्धाराने तो छातीवरच्या माळेवर बोटे चढवीत डोळे मिटून पुटपुटला, जगदंब, जगदंब. हुबेहूब राजेच झोपले होते पलंगावर. ते ऐकताना राजे कमरेत वाकले. फरसबंदीकडे त्रिवार हात नेत अदब मुजरा घालीत सही हिरोजी त्यांनी पेश केला. महाराज मुजरा वर उठवून त्यांनी डाव्या हाताने बाराबंदीचा उजवा हातोपा चुण्या देत वर सारला. डावाही वर घेतला हिरोजीसारखा. मिशाखालून पालथी मूठ फिरवली. चांदीचे ओळंबते कडे वर सरकवून हात पोटरीत घट्ट बसविले. बाहेर पहारे बदललेले होते. आत राजे बदललेले होते. आग्र्यात दिवस बदलत होता. पलंगावर हिरोजी शेजारी सुख झालेल्या संभाजीराजांना याची काहीच कल्पना नव्हती. राजाने हिरोजी समोर दर्पण धरला. मदारीने शिवगंधाचे तबक धरले. हिरोजी आपल्या कपाळी 2 दळी शिवगंध रेखून घेऊ लागला. सुखदुःखाचे 2 पट्टे. शिवानेच त्या सर्वांच्या भाळी रेखले होते. आता तोच निभावून नेणार समर्थ होता. दिवस वर आला. संभाजीराजे उठले. मदारीने त्यांच्या हातात पाण्याचा गडवा दिला. संभाजीराजे तसतात हात तोंड धुवू लागले. ते बघताना हिरोजीच्या वेशातील राजांना बराच वेळ मनात घोळत असलेल्या एका पेचावर तोड सुचली. राजांना आपल्याच सोंगाचा बाहेरच्या पहारेकऱ्यांना कोणीविषयी शक अंदेशा येतो काय याचा सरतपास घ्यायचा होता. शंभूराजेंचे बनावट हिरोजीवर ध्यान नव्हते. झटकन राजे पुढे झाले. त्यांनी वाकून तस्त उचलले. तस्त घेऊन ते ताठ मानेने कोठीबाहेर पडले. बाहेर ते रिकामे करून पुन्हा कोठीत आले. पहारे नंगी हातारे पेलून चालूच होते. राजे कोठीच्या भिंतीला धरून अदबीने उभे राहिले. मदारीने संभाजीराजांना त्यांचा टोप कमरेत वाकून अदब पेश केला. हिरोजी पलंगावर कोरे पडून होता. महाराज साहेब. संभाजीराजे पलंगाजवळ जात म्हणाले. हां. पलंगावरचा हिरोजी हुंकारला. बेमालूम खोकल्याची उबळ उठवली. येतो आम्ही, संभाजीराजे म्हणाले आणि पाय शिवण्यासाठी पलंगाच्या पायथ्याकडे सरकले. खोकत हिरोजीने झटकन पाय पोटाशी घेतले आणि तो धापावत गडबडीने म्हणाला, आम्ही सांगितलेले नीट ध्यानी धरा. आता टाकोटाक बाहेर पडा. कुमारबाडीत आमची वाट बघा. 3ऱ्या प्रहारानंतर औक्षवंत व्हा. संभाजीराजांनी जी म्हणत 3 वेळा पलंगाला मुजरा केला आणि ते कोठीबाहेर पडू लागले. न राहवून मावळी वेशातले राजे भिंत सोडून पुढे झाले. बाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या बालभूत्याकडे बघताना त्यांच्या मनात विचारांचे कल्लोळ उठले. ये राज्य व्हावेत हे स्त्रीचे मनी भार आहे. आपण सारे त्यास बांधील आहोत. यशवंत व्हा. दरवाजातून दूर जाणारी संभाजीराजांची पाठमोरी मूर्ती राजे एकटक बघत होते. मदारी हिरोजीच्या वेशातील राजांच्याकडे गलबलत्या काळजाने बघत राहिला.
कारण छातीवर आता कवड्यांची माळ नाही याचे भान काही राजांना उरले नव्हते. ते आपल्या छातीवरच्या बाराबंदीवर हाताची चाचपळती बोटे फिरवताना स्वतःला विसरून गेले होते. तिसरा प्रहर टळतीला गेला. कुंभारवाडीत संभाजीराजे, त्र्यंबकपंत आणि निराजीपंत कुंभाराच्या मेटावर होते. घोंगडीवर बसलेले संभाजीराजे विचाराच्या पाठलागाने हैराण होत होते. आपसूक उठून बाहेर येत नूरगंज बागेकडून येणाऱ्या वाटेला डोळे लावीत होते. पुन्हा आत येऊन घोंगडीवर बैठक घेत होते. संभाजीराजांची उलाढाल वाढीला लागली आणि महाराज साहेब आलेच नाहीत तर जेधे काकांच्या संगतीने आज आग्र्याबाहेर पडायचं. मथुरेच्या वाटेने चाल धरायची. मथुरा कुठे आहे, कशी आहे? तेथून जमेल तसं मुलखात जायचं. आणि थोरल्या मासाहेबांनी विचारलं, तुमचे आबासाहेब कुठे आहेत? म्हणून तर मासाहेब, किती दिवस झाले? त्यांच्या हातून कपाळी शिवगंध नाही रेखून घ्यायला मिळालं. आणि धाकल्या आऊसाहेब, रायाजी, अंतोजी, सैस, गोमाजी बाबा, त्यांच्या मनाचे राजपान वाहतीला लागले. टप 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 घोड्यांच्या निसटत्या टापा संभाजीराजांच्या कानी आल्या. त्यांच्या मनीचे विचार दूर उडाले. कमरेच्या हत्याराच्या मुठीवर पंजाची पकड चढवीत ते घोंगडीवरून ताडकन वर उठले. निराजीपंतांकडे एक नजर देत ते तरातर कुंभाराच्या मेटाबाहेर आले. बाहेर श्रावणाची एक तुटकी सर शिपकारत होती. तिच्या जाळीदार चंदेरी पडद्यातून संभाजीराजांना दोन स्वार दुडक्या गतीने येताना दिसले. दोन्ही घोडा इतांच्या डोक्यावर घेरेदार कंगणी पगड्या होत्या. त्या स्वारांपैकी सर्जेराव जेधे पुढे झाले. सामोरे येत त्यांनी संभाजीराजांना मुजरा केला. चला, टाकोटाक निघायचं आहे, ते दबकून बोलले. निघायचे? क्षणभर संभाजीराजे गलबलले. महाराज साहेबांशिवाय निघायचं? कुठे? कशासाठी? सर्जेरावांच्या पिछाडीला असलेल्या घोडाईत पायउतार झाला होता. सर चुकविण्याचे निमित्त करून त्याने थोडीशी मान झुकती ठेवली होती. त्या घोडाईताची सुराने लगीने पावले पडत होती. पायाची मावळी पायतान कुरकुरत होते. त्या पावलांबरोबर संभाजीराजांचे अंग वैशाखीच्या तापट धगीने तटबंदीचा दगडी साज सरसरवून यावा तसे मोहरून उठले. हे महाराज साहेबच! मनाची रुजवात डोळ्यांनी पटवून देताच संभाजीराजे पायझेप टाकीत पुढे सरसे झाले. राजे क्षणभर गडबडले. आश्चर्याने डोळ्यांना डोळे देणाऱ्या संभाजीराजांना त्यांनी स्वतःचे डोळे ताणते करून इशारा भरला, सावधगिरीचा, काही न बोलण्याचा. संभाजीराजे उमगावयाचे ते उमगले. निराजी, तुम्ही बालाजीच्या सराईत जा. तिथे मथुरेचे 2 कवी आहेत. त्यांना सांगा, हत्ती मथुरेच्या घाटावर येत आहेत. नौका सिद्ध ठेवली पाहिजे. राजांनी निराजींना कानमंत्र दिला. मांड घेऊन निराजी सुटले. मात्र त्यांनी राजांना मुजरा केला नाही. त्र्यंबकपंत फर्मावल्या वस्तू सिद्ध ठेवल्या. राजांनी त्र्यंबकपंतांना विचारले. हातातील बोचके वर उचलून त्र्यंबकपंतांनी होकाराची मान डोलावली. आम्ही कुंभाराचा निरोप घेतो. संभाजीराजे सर्जेरावांकडे बघत राजांना म्हणाले, चला, आम्हीही येतो. राजे सर्वांसह कुंभाराच्या मेटात आले. आपल्या मेटावर काय घडते आहे याची कुंभाराला थोडीसुद्धा कल्पना नव्हती. तो आपल्या कामात दंग होता. बाबा, आम्ही निघतो, संभाजीराजे त्याला म्हणाले. तो पुढे आला. बाहेर बारीस हाय नी? तो थोडे मावळी थोडे उत्तरी बोलला. संभाजीराजांनी कंठीचा मोतीकंठा उतरला. ती संधी साधून राजे हळूच पुढे झाले. संभाजीराजांच्या कानाशी लागून पुटपुटले, कंठा द्या, पण एक सांगा. त्यास आम्ही जाताच पहारेकरी येतील, त्यास आम्ही दक्षिणेकडे औरंगाबादेच्या रोखाने कूच झाल्याचे सांगणेस बोला. बाबा, हे घ्या आणि आमच्यासाठी एक करा. संभाजीराजे कुंभाराला कंठा देत म्हणाले, काय सरकार,
आम्ही औरंगाबादेत जातो आहोत. मुलखास कोणी आमची वाजीपुशी केल्यास सांगणे येतो आम्ही. जी कुंभार कंठ्याकडे बघत म्हणाला. पुढे संभाजीराजांचा घोडा ठेवून राजे सर्जेराव त्र्यंबकपंत आग्र्यातून दक्षिणेकडे बाहेर पडणाऱ्या वेशीजवळ आले. राजांच्या अंदाजाप्रमाणे पहाऱ्याच्या हाशमाने हे पथक हटकविले. सर्जेराव घोडा पुढे घेत हाशमांजवळ गेले. त्यांनी कमरेच्या काशात ठेवलेले दस्तके काढून दाखविले.